त्याला ते ऐकण्याचं धाडस नव्हतं, नाही तर कदाचित मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा जे काही मुद्दे मी मांडले असते त्याच्यावर कदाचित उत्तर देता आलं नसतं. कारण का आम्ही जेव्हा बोलतो, आम्हाला चव्हाण साहेबांचे संस्कार आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचे संस्कार असल्यामुळे आम्ही जे बोलतो ते खरंच त्या ठिकाणी बोलतो. त्यामुळे कदाचित ते ऐकायची हिंमत त्यांच्यामध्ये नसल्यामुळे त्यांनी मला तिथं बोलून दिलं नाही. पण तरीसुद्धा आपल्या माध्यमातून या ठिकाणी काही गोष्टी मी सांगेल. एक, आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे, हा विषय सुरू कधी झाला. इथं असणाऱ्या एका महिला पत्रकाराने आम्हाला सांगितलं की एका आमदाराने, जो आज मंत्री आहे, नाव सुद्धा घेतलं नाही, एका महिलेला अश्लील फोटो पाठवले. आता अश्लील फोटो काय असतात हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर ही कोर्टाची ऑर्डर बघा. आणि या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये, ही हायकोर्टची ऑर्डर आहे, त्याच्यामध्ये असंही सांगितलेलं आहे, जी गोरेंच्या बाबतीत होती, बेल मागण्यासाठी गोरे हे हायकोर्टात त्या ठिकाणी आले होते, त्याच्यामध्ये अश्लील फोटो काय असतात, कशा पद्धतीचे अश्लील फोटो, स्वतःचे फोटो काय इंटेन्शनली महिलेला पाठवले, हे सर्व या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये त्या ठिकाणी पाठवलेले आहेत. आता याच्यामध्ये त्यांना बेल जर द्यायची असती तर 67च्या अंतर्गत बेल मिळू शकली असती. पण तिथं असणाऱ्या महिला जज काय बोलल्या, हे जे प्रकरण आहे, हे जे फोटो तुम्ही एका महिलेला पाठवलेत, त्याच्यातून तुमची जी इच्छा होती, त्याच्यातून तुमचं इंटेन्शन काय होतं ते चुकीचं असल्यामुळे 67A ऑफ IT ॲक्ट याच्या अंतर्गत त्या ठिकाणी त्यांची बेल नाकारली गेली. याचा पुरा अभ्यास आपण केला पाहिजे. आता याच्यामध्ये जो देवकर नावाचा PI आहे, 2009ला या गोरेंचे पैसे पोलिसांच्या गाडीमध्ये ट्रान्सपोर्ट केल्याबद्दलची चर्चा, नकारात्मक चर्चा त्या अधिकाऱ्याच्या बाबतीत त्या भागामध्ये तुम्ही तिथं जाऊन कोणालाही विचारा. त्याच्याचबरोबर हे अरुण देवकर इतका महान व्यक्ती आहे, पोलीस प्रशासनामध्ये आहे. पिटा ॲक्टमध्ये काय, देहव्यापाराच्या विषयाच्यासाठी या अरुण देवकरच्या त्या ठिकाणी अटक झाली. हाच अरुण देवकर जो ट्रॅप लावताना या महिलेचा जो तिथं वकील होता तो दुर्दैवाने मॅनेज झाला अशी तिथं चर्चा आहे. त्या वकिलाला या महिलेला तिथं बोलावलं, काही 4 लोक तिथं आली पैसे घेऊन, ती महिला फक्त बसली, पैशाचा व्यवहार त्या ठिकाणी जे काय तिथं काढले पैसे, ठेवले पैसे, आणि हा देवकर ज्याच्यावर पिटा ॲक्ट देहव्यवहारचा अटक झाली होती, तर अशा व्यक्ती तिथं आला पोलीस आणि त्या महिलेची अटक तिथं केली. आमचं फक्त मत आहे की आज आम्हाला कुठलाही शेतकरी फोन करत असेल, MPSCचा एखादा विद्यार्थी फोन करत असेल, कुणीही आम्हाला फोन केला, आम्ही तो फोन घेतो, विषय समजून घेतो आणि तो मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. पण हा प्रयत्न करत असताना आमचा फोन तिथं गेला आणि ते म्हणताना 50-60 फोन आमचे गेले. अजिबात तसला काय फोन गेलेला नाही. महिलेला मी ओळखत नाही आणि सुप्रियाताई सुद्धा ओळखत नाही. पण खरात नावाचे जे पत्रकार आहेत, अनेक वेळा इथं मला भेटलेत. इथं येण्याचा अधिकार, त्यांना परवानगी विधिमंडळाने दिलेली आहे, अध्यक्षांनी दिलेली आहे. मग तुम्ही त्यांचा अभ्यास नाही केला का? त्या पत्रकाराला इथं बोलावलं आणि तो पत्रकार अनेक वर्षांपासून सामान्य लोकांच्या हिताचे प्रश्न मांडत आलेला आहे. धनगर समाजाचं का असेना, भिसे परिवाराचा असेना, एक SC समाजाचं परिवार ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांची जमीन मेलेल्या माणसाचं नाव दाखवून खोट्या सह्या करून बळकावली, कुणी गोरेली बळकावली. त्याच्याचबरोबर तिथं जेव्हा कोविडचा काळ होता, मेलेल्या व्यक्तींवर असे अनेक लोकांना 3.5 कोटी रुपये त्यांना जिवंत दाखवून त्यांच्या खोट्या सह्या करून या गोरेंच्या संस्थेने त्या ठिकाणी बाहेर काढलेले आहेत, पैसे खाल्लेले आहेत. तर हे त्या ठिकाणी असताना हा खरा पत्रकार त्यांच्या विरोधात